तर मंडळी, तुमची काही गोड खाण्याची इच्छा झाली असेल तर ह्या पदार्थ नक्की ट्राय करा. एक छान पिकलेलं केळं घेऊन त्याला मॅश करून घ्या आणि एक छोटी वाटी गूळ घालून घ्या. कुणाला जास्त गोड खायला आवडत असेल तर जास्त पण गूळ घालू शकता तुम्ही. आणि गूळ आणि बनाना छान मिक्स करून घ्या या पद्धतीने. आणि त्यात लगेच एक वाटी गव्हाचं पीठ घालून घ्या. गव्हाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने. अगोदर थोडंसं पाणी घालून अजून मिक्स करून घ्या. अजून थोडंसं पाणी घालून छान भजी तयार करण्यासाठी जसं बॅटर तयार करतात त्या पद्धतीने तयार करून घ्या. ह्या पद्धतीने बॅटर तयार झाल्यास आपण त्यात 1 चमचा रवा घालून 15 मिनिटासाठी झाकून ठेवू. त्यात चिमूटभर खायचा सोडा मिक्स करा. लगेच कढईत तेल तापत ठेवा आणि तेल तापल्यानंतर असे छोटे छोटे बॉल्स आपल्याला तेलात घालून घ्यायचे. अशाच पद्धतीने छान आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. आपण ह्यात बनाना घातल्यामुळे ह्याची चव अजूनच जास्त वाढते आणि खायला पण खूप छान, खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि एन्जॉय करा. तर अशा पद्धतीने छान ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यायचे. तर असा हा सोपा पदार्थ तुम्ही हे नक्कीच बनवा. आमच्या इकडे ह्यांना गुलगुले म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा.